Good afternoon. We have started yesterday reflection of light. Actually, मी कालही सांगितलं होतं की आपण जो टॉपिक डिस्कस करणार आहोत इट इज रे ऑप्टिक्स which I have divided into two parts. One is reflection of light and other one is refraction of light. Reflection of light आणि refraction of light असे दोन चॅप्टर्स आपण करून ते स्टडी करणार. ओके, सो कालच्या क्लासमध्ये काही पॉइंट्स आपण डिस्कस केले होते की रिफ्लेक्शन म्हणजे काय, त्याची डेफिनेशन काय असते, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे, प्लेन मिररशी रिलेटेड काही पॉइंट्स आपण डिस्कस केले. आता हेच पॉइंट्स हे करण्याच्या आधी मी काही पॉइंट्स तुम्हाला सांगणार आहे आता, म्हणजे इंट्रोडक्टरी पॉइंट्स असं गृहीत धरा त्यांना, की रिफ्लेक्शनचे जे पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स मी डिस्कस करतो. सो रिफ्लेक्शन होत असताना, रिफ्लेक्शन होतं म्हणजे बेसिक पॉइंट्स तुम्हाला माहिती आहे. रिफ्लेक्शन कुठून होतं? रिफ्लेक्शन रिफ्लेक्शन took place from प्लेन सरफेसेस. रिफ्लेक्शन जे आहे ते कुठून होतं? ज्या ठिकाणी प्लेन सरफेसेस आहेत असं. आता प्लेन सरफेसेस म्हणजे हे पण माहिती पाहिजे, आपल्या हाताला मऊ लागला म्हणजे तो प्लेन सरफेस आहे असा त्याचा अर्थ नाही. लक्षात घ्या, आपण काय करतो, आपली भिंत असते, त्या भिंतीवर लांबी भरली आहे तर हा सरफेस प्लेन आहे असा त्याचा मिनिंग नाहीये. ठीक आहे, तर प्लेन सरफेस म्हणजे काय तेही आपण थोडक्यात बघूया. की प्लेन सरफेस म्हणजे समजा हा एक सरफेस आहे, हा काय आहे, एक सरफेस आहे, अँड टू दिस सरफेस लेट अस कन्सिडर देअर इज दिस कॅन्डल. आपण एक कॅन्डल आहे किंवा सोर्स ऑफ लाईट आहे असं गृहीत धरू. हे इथं काय आहे, एक सोर्स ऑफ लाईट आहे, एक कॅन्डल आहे असं आपण सध्या पुरतं तरी गृहीत धरूयात. तर कॅन्डल जो आहे तो काय आहे, लाईटचा एक सोर्स आहे. बरोबर आहे, लाईटचा काय आहे, हा एक सोर्स आहे. आता हा जो सोर्स आहे तो काय करतो, इथून लाईट इमिट करतो. हा सोर्स काय करत असेल, इट विल बी इमिटिंग लाईट. नको, छान दिसत नाही रे. हा, ही जी कॅन्डल आहे ही कॅन्डल बर्न होत आहे आणि ह्याच्यापासून काय होते की लाईट जी आहे ती काय इमिट होत आहे. सो दिस इज अ सोर्स ऑफ अ लाईट and I have called this is a surface. Okay, this is a surface, reflecting surface आहे असं आपण त्याला म्हणू. हा काय आहे, रिफ्लेक्टिंग सरफेस. नाउ सपोज यू आर ऑब्झर्विंग दिस फ्रॉम दिस एंड. जर सपोज हे तुम्ही ह्या एंड पासून ऑब्झर्व करताय, अज्युम करा हा तिरकस जो आहे हा व्यवस्थित नाही आला, पण अज्युम करा की हे तुमचे डोळे आहेत किंवा एक डोळा आहे इथं. आता ह्याच्या थ्रू तुम्ही काय करताय, ऑब्झर्व करा. ओके, नाऊ इफ इट इज सो, जर हे अशा पद्धतीनं असेल तर लाईट रेज काय होतील, ह्या लाईट रेज ज्या इथून निघणार आहेत, कुठून निघतील, ह्या सोर्स पासून लाईट रेज निघतील आणि त्या कुठं जातील, दे विल इन्सिडेंट ऑन धिस सरफेस. ठीक आहे, त्या ह्या अशा सरफेस वरती इन्सिडेंट होणार असतील. आता हे ज्या लाईट रेज आहेत ती काही एकच लाईट रेज आहे का, नाही, लाईटच्या खूप सारे. मी काल पण सांगितलं की लाईट रे म्हणजे काय, स्प्रिंग जशी स्ट्रेच केल्यावरती वेव्ह सारखी दिसते, तर खूपच जास्त स्ट्रेच केला तुम्ही तर ती कशासारखी दिसायला लागते, एखाद्या स्ट्रेट लाईन सारखी दिसते किंवा आपल्याला ती त्या पद्धतीने भासते. बरोबर आहे, तर हे असे इन्सिडेंट लाईट रेज आहेत. आता हे जे इन्सिडेंट झालेले लाईट रेज आहेत ते पुढे रिफ्लेक्ट सुद्धा होतील. तर आता तुम्हाला इथे काय दिसत असतील की काही रेज आहेत ते सोर्स पासून आले आणि त्यानंतर ते आपल्या रेटिनावरती पडतात. ओके, दिस देअर इज रेटिना ऑफ आवर आय, आणि त्यानंतर तुम्हाला काहीतरी दिसत असेल. आता हा जो आहे हा आहे तो रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. काय आहे, इथं जो मी पॉइंटरनं हे करत आहे हा काय आहे, रिफ्लेक्टिंग आहे, रिफ्लेक्टिंग सरफेस आहे, अँड दिस इज अ सोर्स ऑफ अ लाईट.
हा जो आहे तो काय आहे, सोर्स ऑफ अ लाईट. तो एक लाईटचा सोर्स. अशा वेळेस जे रिफ्लेक्शन होतं त्यावेळेस तुम्हाला काय दिसतं माहितीये का, यू कॅन सी हिअर, यू कॅन सी सोर्स ऑफ लाईट. ठीक आहे. तर तुम्हाला काय दिसायला लागतं माहितीये का, सोर्स ऑफ लाईट दिसायला लागतो. आता उदाहरणार्थ तुमच्याकडं तुम्ही बसलेल्या रूम मध्ये जर सपोज लाईट चालू असेल आणि तुम्ही जर फरशीमध्ये बघितला तर तुम्हाला तो बल्ब दिसायला लागतो. मग ह्याचा अर्थ तुमचा फरशीमध्ये मिरर आहे का? कारण आरशामध्ये आपल्याला सोर्स म्हणजे आरशामध्ये आपल्याला जनरली केसमध्ये काय आहे, की आरसा हा रिफ्लेक्ट करतो. आरशामध्ये बघितलं की ते दिसतं. सो ह्या ठिकाणी जो आहे, हा जो सरफेस आपण सांगितला, त्या सरफेसमध्ये आपल्याला काय दिसतंय? सोर्स ऑफ अ लाईट दिसतंय. फरशी. मग फरशी म्हणजे आरसा आहे का? असं माझं म्हणणं नाही. पण त्या फरशीमध्ये जर बघितलं तर जसा बल्बकडे बघितल्यावर डोळ्यांना त्रास होतो, तसं फरशीमधल्या बल्बकडे बघितलं तर तो त्रास होत नाही. बल्ब असेल, ट्यूब असेल, सन सुद्धा एखाद्या वेळेस दिसू शकतो जर डायरेक्ट रेज येत असतील तर. ओके. तर होतंय काय, की हे जे रिफ्लेक्शन आहे, हे रिफ्लेक्शन कुठून होत आहे? एका रिफ्लेक्टिंग सरफेस वरून होत आहे. नाऊ धिस काइंड ऑफ सरफेस, हा जो सरफेस आहे, ह्या सरफेसला आपण काय म्हणतो? हा जो रिफ्लेक्टिंग सरफेस आहे, त्याला आपण म्हणतो प्लेन सरफेस. हा कसला सरफेस सांगतोय मी? हा प्लेन सरफेस आहे. दिस इज द प्लेन सरफेस. हा एक प्लेन सरफेस असणार आहे. म्हणजे कुठलाही फरशीचा एकदम हाताला साफ लागते म्हणजे तो प्लेन सरफेस आहे असा त्याचा मिनिंग नाही. ओके. सो लक्षात आलं असेल, व्हेन यू कॅन सी द सोर्स ऑफ अ लाईट इन द रिफ्लेक्टिंग सरफेस. रिफ्लेक्टिंग सरफेस मध्ये ज्यावेळेस आपल्याला सोर्स दिसतो त्यावेळेस तो कसा आहे, प्लेन सरफेस आहे. पण त्याच वेळेस ही गोष्ट लक्षात ठेवा की त्या सोर्सची जी इंटेन्सिटी आहे, त्या सोर्सची काय आहे, इंटेन्सिटी आहे, ती इंटेन्सिटी कमी झाली. ह्याचा अर्थ तो प्लेन सरफेस ही खूप प्लेन नाहीये. म्हणजे फरशीमध्ये जसा तो बल्बचा उजेड तुम्हाला किंवा बल्ब दिसतोय, तसा मिररमध्ये खूप व्यवस्थित दिसतो. त्याची इंटेन्सिटी डोळ्यावर चमकला तर खूप त्रासही होतो. जसं बल्बकडे किंवा सनलाईटकडे ज्यावेळेस बघतात त्यावेळेस. म्हणजे फरशी हाही एक सरफेस आहे. पण प्लेन आहे एक लिमिटेड कंडिशन पर्यंत. सो बेसिकली एक सिंपल वे मध्ये प्लेन सरफेस म्हणजे काय? इफ लाईट रिफ्लेक्ट्स फ्रॉम दॅट प्लेन सरफेस, वी कॅन ऑब्झर्व द सोर्स ऑफ अ लाईट. तर आपल्याला काय दिसायला लागतो? लाईटचा सोर्स त्याच्यामध्ये दिसायला लागतो. आता हे झालं प्लेन सरफेसच्या बाबतीत. ना व्हॉट अबाउट रफ सरफेस? आता हा रफ सरफेस कसा असेल? तर हा जो रफ सरफेस आहे, तो रफ सरफेस, एक सेकंड, काय विचित्र. तर हा जो आहे तो एक रफ सरफेस आहे. हा कोणता सरफेस आहे? हा एक रफ सरफेस आहे. मी आपलं दाखवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे असाच असावा असं नाही. मला मगाशी पेक्षा फक्त काय थोडासा चढ उतार आहे ह्यांच्यामध्ये असं दाखव. मग आता पुन्हा सिच्युएशन तर तीच आहे, की आपल्याकडे काय आहे, एक कॅन्डल आहे इथं. ती जी कॅन्डल आहे, आपण कॅन्डल मी घेतल्या हां, त्याच्यात कुठलाही सोर्स घेऊ शकता तुम्ही. लाईटचा सनलाईट जरी म्हटलात तरी चालेल. असं काही नाही आहे. तर तिथं लाईटचा जो सोर्स आहे, तो लाईट काय करत आहे इथं इमिट करतो. इट इज इमिटिंग लाईट. कॅन्डल जरी लहान असली तर त्याची वाट खूप मोठी दिसते. पेटते खूप जास्त. असो. तर आता बघा, की मी इथून ही लाईटची काय करतोय, लाईट रेज दाखवणार. आता समजा हे लाईट रेज इथं असे पडतात. काय होतात, लाईट रेज जे आहेत ते ह्या सोर्स पासून निघाले आणि मी मुद्दामहून हे लाईट रेज कसे घेतो, पॅरलल. प्रिव्हियस केसमध्ये सुद्धा मी काय केले होते, पॅरललच घेतले होते. इथंही पॅरलल घेतो, इन्सिडेंट असलेले. इन्सिडेंट जे होत आहेत ते पॅरलल. आता होतंय काय, ज्यावेळेस ऑब्झर्व्हर बघत आहे, तर त्यावेळेस ही लाईट बघा ही अशी जाते. ही ही लाईट रे कदाचित तशी त्या डायरेक्शन मध्ये गेली. ही जी लाईट रे आहे, ती अशा पद्धतीने निघते. ही जी लाईट रे आहे, आता एक एखादी लाईट.
मगाच्या डायग्राम मध्ये आणि ह्या डायग्राम मध्ये काय फरक आहे बघा. पाठीमागची डायग्राम दाखवतो ह्याच्यात बघा, ही जी रिफ्लेक्ट झालेली लाईट आहे, मी हायलायटर यूज करतो, त्या सुद्धा पॅरलल आहेत. ज्या इन्सिडेंट झाल्या त्या सुद्धा कशा आहेत, पॅरलल. रिफ्लेक्ट झाल्या त्या सुद्धा पॅरललच आहेत. आणि ह्या ठिकाणी इन्सिडेंट पॅरलल आहेत, पण रिफ्लेक्ट झालेल्या आता पॅरलल नाहीये. ज्या लाईट रेज रिफ्लेक्ट झाल्या त्या पॅरलल आहेत का? मग हा जो आपण जर इथून इथं हे ऑब्झर्व करत असाल तुम्ही, त्या ठिकाणी जर तुम्ही समजा ऑब्झर्व करत असाल, यू आर द ऑब्झर्वर. आता ह्या लाईट रेज तुमच्या रेटिना पर्यंत पोहोचतात. लेट अस पुट देम क्लोज. ह्या ज्या लाईट रेज आहेत, ह्या लाईट रेज तुमच्या रेटिना पर्यंत पोहोचणार आहे. आता इथं होतं काय, यू कॅन नॉट सी द सोर्स ऑफ लाईट इन दिस सिच्युएशन. फॉर this situation, you cannot see the source of light. तुम्ही सोर्स बघू शकता का लाईटचा? सोर्स ऑफ लाईट नाही, हा सोर्स ऑफ लाईट बघू शकत नाही. यू कॅन नॉट सी. यू कॅन सी हिअर. तुम्ही इथं काय बघू शकता? यू कॅन सी the surface from where it means what? Light has reflected. जो सरफेस आहे, ज्या सरफेस वरून लाईट रिफ्लेक्ट झाली आहे, तो सरफेस दिसेल. हा जो सरफेस आहे, तो सरफेस कसा असेल आता? दिस विल बी अ ROUGH. हा जो आहे, हा रफ सरफेस आहे. हा कसला सरफेस आहे? हा एक रफ सरफेस आहे. सो रफ सरफेस मध्ये आपला सरफेस दिसतो. म्हणजे आता सपोज तुम्ही मोबाईल कडे बघताय, मोबाईल सोडा, आपण तुम्ही बसलेल्या रूमच्या भिंतीकडे बघा. ती भिंत का दिसते? कारण त्याच्यावर कुठून तरी लाईट पडत आहे. ती लाईट पडून तुमच्या रेटिनावरती हिट होते आणि त्यावेळेस तुम्हाला ती वॉल दिसत आहे. पॉइंट क्लिअर झाले? की तुम्हाला एखादा सरफेस का दिसतोय? इट इज बिकॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. सगळीकडे रिफ्लेक्शन होतं. पण प्लेन सरफेस असेल तर तिथं लाईटचा सोर्सच दिसतो, आणि जर प्लेन सरफेस नसेल तर आपल्याला तो सरफेस दिसायला लागतो जिथून ती लाईट रिफ्लेक्ट झाली. म्हणजे उदाहरणार्थ भिंत आहे, दरवाजा आहे, तुमचा मोबाईल आहे, तुमच्या हातात नोटबुक असेल, नोटबुक एक्सेट्रा व्हॉट्सो एव्हर यू कॅन सी, फ्रॉम दॅट सरफेस द लाईट हॅज रिफ्लेक्टेड. त्या सरफेस वरून लाईट ही काय झालेली आहे? रिफ्लेक्ट झालेली. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द रिफ्लेक्शन. हे जे पॉइंट्स मी सांगितले हे काय आहेत? हे रिफ्लेक्शनचे पॉइंट्स आहेत. हे these were not mentioned. I have not mentioned these points in yesterday's class, but today I have explained what is meant by this reflection. Now you know this reflection. इंट्रोडक्शन बघितलं आपण. इन्सिडेंट लाईट, इन्सिडेंट रे काय आहे, रिफ्लेक्टेड रे काय आहे, नॉर्मल कसा असतो, सरफेस कसा आहे, बाउंड्री कोणती आहे, इन्सिडन्स अँगल कोणता, अँगल ऑफ रिफ्लेक्शन कोणता, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन असतात. हे पॉइंट्स आपल्याला माहिती आहेत. हे पॉइंट 11वी 12वी 9वी 10वी मध्ये झालेले आहेत. जरी माहित नसेल तर हे लक्षात ठेवा, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हे सोपं आहे, हे माहित सुद्धा. आणि जर समजा सरफेस असा असेल, आता हा सपोज प्लेन सरफेस आहे, ही मिरर आहे, गृहीतच धरा आपण, ठीक आहे. ही एक मिरर आहे आणि ह्या मिरर वरती जर सपोज लाईट इन्सिडेंट झाली आणि ती कशी परपेंडिक्युलरली जर इन्सिडेंट झाली तर ती रिफ्लेक्ट सुद्धा कशी होते? त्याच डायरेक्शन मध्ये, जशी आली तशी त्याच डायरेक्शन मध्ये ही रिफ्लेक्ट होऊन जाते. म्हणजे ह्या ठिकाणी अँगल ऑफ इन्सिडन्स जो आहे तो 0 डिग्री आहे. त्याच्यामुळे अँगल ऑफ रिफ्लेक्शन सुद्धा किती असेल? हा सुद्धा 0 डिग्री असणार आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स माहिती असेल, हा कुणामध्ये असतो? नॉर्मल. अँगल ऑफ इन्सिडन्स इज बिटवीन नॉर्मल अँड इन्सिडंट रे. इन्सिडंट रे आणि नॉर्मलच्या मध्ये जो अँगल तयार होतो त्याला अँगल ऑफ इन्सिडन्स असं म्हणतात. आणि ज्या ठिकाणी रिफ्लेक्टेड रे आहे आणि नॉर्मल आहे, त्या दोघांमधला अँगल हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन असेल. त्यानंतर आपण हे जे पॉइंट्स डिस्कस केले होते ह्या ठिकाणी, हे मिररच्या संबंधातले होते. इथं जी मिरर रिप्रेझेंट केलेली आहे, हा जो साइड आहे इथला,
हे कुठल्या मिरर्स साठी आहे? दीज आर प्लेन मिरर्स. आणि हे जे आहेत ह्या कोणत्या आहेत? स्फेरिकल मिरर्स आहेत. दीज आर द स्फेरिकल मिरर्स. नाउ स्फेरिकल मिरर्स आर अ पार्ट ऑफ अ स्फिअर अँड प्लेन मिरर आर द स्ट्रेट फॉरवर्ड. ह्या ज्या आहेत त्या एकदम स्ट्रेट आहेत. त्याच्यामध्ये आपण रिअल आणि व्हर्च्युअल इमेजेस डिस्कस केल्या होत्या. मग रिअल इमेज म्हणजे काय? थोडक्यात एकदम सोप्या ह्याच्यात आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी काय की जो मिररच्या समोरच्या बाजूला म्हणजे आपल्या मिररच्या समोर जर इमेज तयार होत असेल, बघा आता ह्या ठिकाणी मिरर जी आहे ती इथं आहे, ह्या इथं मिरर आहे. मिरर हा जो आहे तो मिरर आहे आणि मिररच्या समोरच्या बाजूला जर इमेज तयार झाली तर ती रिअल इमेज आहे आणि ती जर पाठीमागच्या बाजूला तयार झाली तर ती व्हर्च्युअल इमेज. म्हणजे आपण जे दररोज आरशामध्ये बघतो ती व्हर्च्युअल इमेज आहे. ठीक आहे, आरशामध्ये जो बघतो त्यावेळेस आपण पलीकडे दिसतो, नाहीतर आपण आरशाच्या समोर उभे आहे, आपल्या बाजूला आपणच उभे आहोत किंवा आपल्या समोर आपणच उभे आहोत, अशी सिच्युएशन होत नाही. तसं झालं तर अवघड व्हायचं, त्या आरशामधले बाहेर येऊन बसायचे आणि आपल्याला आरशात जावं लागायचं असो. पण आपल्या ज्या इमेजेस आहेत त्या सगळ्या कशा आहेत, म्हणजे आपण जे डे टू डे लाईफ मध्ये आरसा वापरतो त्याच्या बाबतीत बोलतोय, त्या व्हर्च्युअल इमेज. स्फेरिकल मिरर साठी सुद्धा हेच बरोबर आहे. हे आपण रिफ्रॅक्शनच्या वेळेस डिस्कस करणार आहोत. सॉरी, रिफ्रॅक्शनच्या वेळेस नाही, इथं थोडक्यातच करणार आहोत. हे रिफ्रॅक्शनच्या वेळेस रिफ्लेक्शन मध्ये ज्यावेळेस इमेज समोर तयार होते ह्या मिररच्या, बघा तुम्ही इथं ही मिरर आहे ती रिअल इमेज आहे. जर पाठीमागच्या बाजूला तयार झाली तर ही कशी असेल? व्हर्च्युअल इमेज असणार आहे. ओके, सो दिस इज व्हॉट वी हॅव डिस्कस्ड इन लास्ट. ऑल्सो नाव प्लेन मिररच्या बाबतीत जो पॉइंट आहे, तो पॉइंट आपण कालही डिस्कस केला होता, ह्याच्याबद्दल काही जास्त सांगण्याची गरज नाही. प्लेन मिरर मध्ये जी इमेज दिसते ती आपण जेवढ्या डिस्टन्स वरती आपण त्या मिरर पासून पुढे उभे आहोत तेवढंच पाठीमागच्या डिस्टन्स वरती काय होत असेल ही इमेज तयार होईल, एक्स एवढ्या डिस्टन्स वरती इथं तयार होतं. आणि दुसरी गोष्ट लॅटरली इन्व्हर्टेड असेल. सो आपण जर आरशात मध्ये बघत असताना उजवा हात वर केला तर त्याच्यामध्ये डावा हात वर आल्यासारखं वाटतो म्हणजे तो येतो. ऍम्ब्युलन्सचं स्पिलिंग हे लॅटरली इन्व्हर्टेड आहे का? कारण गाडीच्या आरशामध्ये ते आपल्याला व्यवस्थित दिसावं म्हणून. ओके, त्यानंतरचा जो पॉइंट आपण डिस्कस केला दॅट वॉज डेव्हिएशन. नाउ व्हॉट इज मीन बाय डेव्हिएशन? डेव्हिएशन इट इज द अँगल मेड बाय और अँगल बिटवीन रिफ्लेक्टेड रे, ठीक आहे, रिफ्लेक्टेड रे आणि ऍक्च्युअल पाथ. रिफ्लेक्ट झालेली जी रे आहे, उदाहरणार्थ ह्या डायग्राम मध्ये, पहिल्या डायग्राम मध्ये ही जी आहे ती रिफ्लेक्ट झालेली आहे आणि जी ह्या इथे दाखवतो मी प्लेन लाईनने दाखवतो हा तिचा ऍक्च्युअल पाथ आहे. that that angle over there is called as angle of deviation. सो पहिल्या केससाठी आपण ऑलरेडी म्हटलंय की अँगल ऑफ इन्सिडेन्स इज इक्वल टू आर आहे. तर पहिल्या केससाठी 180 मायनस आय प्लस आर म्हणजेच काय 180 मायनस 2i असा अँगल इथं तयार. इफ द टू प्लेन मिरर्स आर प्लेस्ड इन्क्लाइंड टू इच अदर, हे जर काही इन्क्लिनेशन करून प्लेस केलं आणि जर ह्या ठिकाणी लाईट रे जर अशी इन्सिडेंट होत असेल तर त्या दोघांमधला जो अँगल ऑफ डेव्हिएशन आहे तो किती आहे? 360 मायनस 2 थिटा. 360 मायनस 2 थिटा हा अँगल त्यांच्यामध्ये असणार. सो del what is del is angle of deviation and it is equal to 360 minus 2 theta. सो हे अँगल हे पाठ ठेवायचे, अँगल्स जे आहेत ते फॉर्म्युले जे आहेत ते पाठ ठेवायचे ह्यांच्यामध्ये तयार होतात. ओके, अशा पद्धतीने. आणि इथं जे हा पॉइंट आहे लास्टचा, ते दोन अँगल्स जर 90 डिग्री वरती ठेवले असतील म्हणजेच थोडक्यात ह्या दोघांमधला अँगल किती आहे? थिटा. मग आपण ऑलरेडी बघितले डेव्हिएशन किती आहे? 360 मायनस 2 थिटा.
सो इट इज 180. सो 180 म्हणजे ही जर लाईट रे इथं खालच्या डायग्राम मध्ये बघा, ही अशी इन्सिडेंट रे आहे आणि आणि अरे आणि ही जी आहे ती रिफ्लेक्टेड रे आहे. तर ह्या दोघांमधला जो फेज अँगल आहे म्हणजे डेव्हिएशन आहे, इट इज 180 डिग्रीज. एवढं हा अँगल तयार करतो. ओके, तर फॉर्म्युले लक्षात ठेवा. हा 180 मायनस 2i आहे. हे पाठ पाहिजेत हे असे क्वेश्चन विचारले जातात. मध्येच काहीतरी असा एखादा क्वेश्चन असतो. ओके, आफ्टर दॅट देन रोटेशनचा पॉइंट बघितला. रोटेशन म्हणजे काय, मिरर आहे. आता सपोज मगाशीच आपण बघितलं की मिरर वरती जर एक परपेंडिक्युलर लाईट रे आला, तर तो ज्या पाथनं आलेला आहे त्याच पाथनं तो काय होतो, रिफ्लेक्ट होतो. ज्या पाथनं तो आला त्याच पाथनं तो काय होतो, दॅट विल गेट रिफ्लेक्टेड इन द सेम पाथ, टू सेम पाथ जातो. आता इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे म्हणजे हा जो प्लेन मिरर आहे, हा जो प्लेन मिरर आहे, हा जर टिल्ट केला किती अँगल न, थिटा एवढा, हा अँगल बघा, हाही अँगल थिटाच असेल लक्षात ठेवा. हा अँगल थिटा आहे, हाही अँगल थिटा आहे. तर आता इथं मिरर सोबतचा जो अँगल झाला इन्सिडेंट रेचा, कारण नॉर्मल जो आहे तो नॉर्मल आता इथं बदलला, हा त्याचा नॉर्मल झाला. मगाशी नॉर्मल हाच होता जे इन्सिडेंट आणि रिफ्लेक्टेड रे होता. त्यामुळे आपलं जे माहिती आहे की अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू थिटा, तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन हा सुद्धा काय असेल, थिटा एवढाच असेल. अँगल ऑफ इन्सिडन्स थिटा आहे, तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन किती असेल, थिटा एवढाच असणार आहे. जर हे अँगल ऑफ इन्सिडन्स थिटा असेल तर किती जो रिफ्लेक्टेड रे आहे आणि इन्सिडेंट रे आहे ह्या दोघांमध्ये कितीचा अँगल तयार होतो, 2 थिटा. बरोबर आहे. थिटा एवढं नॉर्मल सोबत जर इन्सिडेंट नाही केला तर रिफ्लेक्टेड पण तेवढीच करेल. म्हणजे ओरिजिनली ह्या सिच्युएशन मध्ये एकाच पाथ वरून गेले होते, इथं मात्र 2 थिटा एवढा अँगल तयार करून जाते. ठीक आहे, हे अशा पद्धतीने असेल. पुढच्या पॉइंट कडे जाताना आता जो आहे इमेज बाय टू इन्क्लाइंड प्लेन मिरर्स, हा पॉइंट आता आपण डिस्कस करूया की दोन इन्क्लाइंड आहेत, इन्क्लाइंड जे आहेत मिरर्स, त्याच्यामुळे किती इमेजेस तयार होणार आहेत हा पॉइंट डिस्कस करायचा. तर आता बघा की दोन प्लेन मिरर्स जे आहेत, दोन प्लेन मिरर्स आहेत, ह्या मगापासूनच आपण कुठल्या ना कुठल्या अँगल वरती ठेवतो. ह्या अशा काहीतरी अँगल वरती सपोज प्लेन मिरर्स आहेत. ओके, आता ह्या मिरर आहेत, तर तर हा इथे जो ऑब्जेक्ट आपण प्लेस करणार आहोत, इथे जो काही ऑब्जेक्ट प्लेस करणार आहोत त्या ऑब्जेक्ट वर हे डिपेंड. ओके, ऑब्जेक्ट जो आहे तो जर एक्झॅक्टली मध्यभागी असेल तर काय होईल वगैरे 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 भरपूर आहे. आता इथला अँगल जर थिटा असेल तर पहिल्यांदा काय करायचं, 360 डिवायडेड बाय थिटा चेक करायचा की हा जो इंटीजर आहे तो इव्हन इंटीजर आहे का ऑड इंटीजर आहे हे चेक करायचं. जर तो इव्हन इंटीजर असेल तर नंबर ऑफ इमेजेसचा फॉर्म्युला सरळ सरळ n इक्वल्स टू 360 डिवायडेड बाय थिटा मायनस 1. n ची व्हॅल्यू किती आहे, 360 डिवायडेड बाय थिटा मायनस 1 ही n ची व्हॅल्यू आहे. आपल्याला ही n ची व्हॅल्यू इथं ह्याच्यावरून मिळते, n इक्वल्स टू 360 बाय थिटा मायनस 1. हा फॉर्म्युला सरळ यूज करा. पण जर जर 360 डिवायडेड बाय थिटा हा जर काय म्हणतात त्याला, ऑड इंटीजर येत असेल, म्हणजे आता इव्हन म्हणजे काय 2 आला, जर समजा थिटा जर मी किती घेतला, 90 घेतला, थिटाची व्हॅल्यू जर इथं 90 असेल तर तुमच्या आता इथं लक्षात येतं की 360 डिवायडेड बाय 90 म्हणजे हे किती येते, 4. म्हणजे काय, हा इव्हन नंबर आहे. इव्हन नंबर आहे म्हणजे काय, 360 डिवायडेड बाय 90 मायनस 1. सो 4 मायनस 1 म्हणजे 3 इमेज तिथं तयार होणार. किती इमेजेस तयार होतील तिथं, 3 इमेजेस तयार होणार. ठीक आहे, होप सो. आता बघा हे जे मी वरती 3 इमेजेस सांगितलं त्याच्यासाठीची एक ऑनलाईन मी घेतलेली एक डायग्राम आहे, सॉरी पिक्चर आहे, फोटो आहे. तर इथं आता इथे हे जे फोटो तुम्हाला दिसतोय, मी ऑनलाईन घेतलेला फोटो जो आहे, ह्या फोटोमध्ये किती मिरर्स आहेत, देअर आर 2 मिरर्स. ह्या मिरर्स कशा प्लेस केल्यात, तर ह्या दोघांमधला जो अँगल आहे तो किती डिग्रीजचा अँगल असेल, 90 डिग्रीचा अँगल हे दिसतंय ना, आपल्याला दिसतं. आणि आपण काय केलं, एक सिमेट्रिकली, एक गृहित धरा की एक सिमेट्रिकली एक ऑब्जेक्ट ठेवला. म्हणजे आता
इथे जी बॉटल आहे, ह्या ठिकाणची जी सेंटरची इथे तुम्हाला एक बॉटल दिसतच असेल, ही जी काही बॉटल आहे त्या बॉटलच्या इमेजेस जर बघितल्या तर किती इमेजेस इथे तयार झाल्या? 3 इमेज तयार झाल्या. ह्याला काउंट करू नका. हे हे ऑब्जेक्ट आहे. इथे एक इमेज आहे, ह्या इथे एक इमेज आहे आणि इथे एक इमेज आहे. अशा किती इमेज तयार झाल्यात इथं? 3 इमेज तयार झालेले आहेत. किती इमेज तयार झाल्यात? इथं 3. आणि हा ऑब्जेक्ट काय आहे? 4th वाला. म्हणजे हा 4th इमेज म्हणू नका ह्याला. दिस इज. तर अशा 3 इमेजेस तयार होतात. हे एक 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 एक्झाम्पल आपण याच्यामध्ये बघितलं. ठीक आहे? ओके. तर हा सगळा पार्ट जो होता आपण आता डिस्कस केलेला तो इव्हन नंबरसाठी. जर समजा ऑड नंबर आला तर, जर ऑड आला तर मग त्याच्यातही 2 वेगळे पॉइंट्स पडतात. आता त्याच्यात 2 वेगळ्याच कंडिशन्स येतात. जर हे ऑड असेल तर काय आणि इव्हन असेल तर काय? आता जर ऑब्जेक्ट सिमेट्रिकली ठेवलेला असेल, ऑब्जेक्ट कसा ठेवलेला असेल? सिमेट्रिकली ठेवलेला असेल. ऑब्जेक्ट सिमेट्रिकली जर ठेवलेला असेल, ह्या इथं उदाहरणार्थ ही इथली डायग्राम चेक करा तुम्ही. ह्या डायग्रामचा तुम्ही विचार करा. ह्या इथं जी डायग्राम आहे ती सिमेट्रिकल. त्याच्यामुळे इथले जे अँगल्स आहेत, हे अँगल्स काय झाले? थिटाचा अँगल काय झाला? θ/2 आणि इथं सुद्धा θ/2 असा अँगल तयार झाला. आता हे असे सिमेट्रिकल जर असेल तर n ची व्हॅल्यू इथं 360 डिवायडेड बाय थिटा -1 अशा पद्धतीने दिली जाते. 360 डिवायडेड बाय थिटा म्हणजे n ची व्हॅल्यू जी काही आहे त्या पद्धतीने येईल. जर तो ऑड असेल तर, ठीक आहे, 360 बाय थिटा ही ऑड असेल तर. आता जर ते ऑड असेल तर एक एक्झाम्पल घेऊन बघूया की ऑड नंबर कसा येतो तो. लेट अस कन्सिडर थिटा इज इक्वल टू 120 डिग्री. थिटा 120 डिग्रीचा आहे. त्याच्यामुळं 360 डिवायडेड बाय 120 हे किती येतं? 3. n हा ऑड नंबर आहे. सॉरी, n हा नाही, 360 बाय 120 ही 3 आली व्हॅल्यू. तर मग ह्या ठिकाणी जर सिमेट्रिकली प्लेस केलेला असेल, सिमेट्रिकली प्लेस केला असेल तर तिथं इमेजेस किती तयार होतील? 360 म्हणजेच 3 मायनस 1 ह्या 2 इमेजेस तिथं तयार होणार. जर हा सिमेट्रिकली ठेवलेला नसेल, ज्या पद्धतीने आहे तो सिमेट्रिकली नसेल, जर हा एसिमेट्रिकली प्लेस केलेला असेल, एसिमेट्रिकली एसिमेट्रिकली असेल तर n ची व्हॅल्यू डायरेक्ट 360 डिवायडेड बाय थिटा. एसिमेट्रिकली असेल 360 डिवायडेड बाय 120 इज इक्वल टू 3 म्हणजे n ची व्हॅल्यू डायरेक्ट 3 लिहू शकता. इथे n ची व्हॅल्यू किती होती? 2 होती. n ची व्हॅल्यू 2 किंवा 3 हे अशा पद्धतीने तुम्हाला सांगतात. सो वी हॅव डिस्कस्ड 2 सिच्युएशन्स where 360 by theta is a even number and 360 divided by theta is a odd number. If it is an even number, directly 360 divided by theta minus 1 will be the number of images formed. If it is odd, then we have to check whether the object is placed symmetrically or asymmetrically. ऑब्जेक्ट जो ठेवलेला आहे तो सिमेट्रिकली प्लेस केला गेलाय का एसिमेट्रिकली प्लेस केला गेलाय हे आपल्याला डिस्कस करायचं. आणि जर तो सिमेट्रिकली प्लेस केला गेला असेल तर त्याच्यामधल्या इमेजेस काय असतील? 360 बाय थिटा -1. आणि एसिमेट्रिकली ठेवला असेल तर 360 डिवायडेड बाय थिटा हा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. यू कॅन यूज दिस फॉर्म्युला. नाऊ हिअर इफ यू सी दिस इमेज, जर आपण अशा पॅरलच ठेवल्या, 2 मिरर्स जर घेतल्या, आपण आपण काय केलं? 2 मिरर्स घेतल्या. वी टूक 2 मिरर्स, फॉर एक्झाम्पल धिस अँड धिस वन, आणि ह्या दोघांच्या मध्ये एक ऑब्जेक्ट ठेवला. हा ऑब्जेक्ट आहे. आता किती इमेजेस तयार होतील? किती इमेजेस तयार होतील? कारण आता ह्या दोघांच्या मध्ये, बरं मग आता आपली मेथड काय? तीच आहे. मेथड सॉल्व्ह करायची काय? ह्या दोघांच्या मधला अँगल किती आहे? 0 डिग्री आहे. पॅरलल आहेत हे. 0 आहे. मग काय करायचं? 360 डिवायडेड बाय 0. व्हॉट इट इज? इन्फिनिटी. सो हाऊ मेनी इमेजेस विल बी फॉर्म? Infinite number of images will be formed. You can find n is equal to infinity at the bottom of this slide. Okay.
आफ्टर दॅट वी विल मूव्ह फॉरवर्ड. हे तर लक्षात राहू दे. आता आपण त्याच्या पुढच्या पॉइंटकडे मूव्ह करत आहोत. ऑल दीज पॉइंट्स आर रिलेटेड विथ प्लेन मिरर्स. लक्षात ठेवा, आपण डेव्हिएशन बघितलं, रोटेशन बघितलं, इमेज कशी लॅटरली फॉर्म होते, हे पॉइंट आपण डिस्कस केले. दोन मिरर्स मध्ये जर काही अँगल्स असतील तर किती इमेजेस तयार होतील, हा पॉइंट ही आपण डिस्कस केला. आता आपण दुसरे पॉइंट्स डिस्कस करूया की सपोज मिररच्या समोर एक ऑब्जेक्ट आहे आणि तो जर यू एवढ्या व्हेलॉसिटीनं मिरर कडे चाललाय किंवा मिरर पासून दूर चाललाय. असं गृहीत धरा की तुमच्या समोर एक मिरर आहे आणि तुम्ही यू एवढ्या स्पीडनं पळत त्या मिरर कडे चाललात किंवा त्या मिरर पासून दूर चाललात. ठीक आहे. तर ह्या दोन्ही सिच्युएशन मध्ये काय होतं की रिलेटिव्ह स्पीड किंवा स्पीड काय आहे हे पण बघू. वेन ऑब्जेक्ट मूव्ह विथ अ स्पीड ऑफ यू टुवर्ड्स or away from a plane mirror, then image also moves towards or away with a speed of u. म्हणजे आपण ऑब्जेक्ट मूव्ह करतोय तर त्याच वेळेस तिथं इमेज सुद्धा मूव्ह होते. वेन वी मूव्ह अन ऑब्जेक्ट towards or away from the mirror, its image which is formed, we will consider virtual image right now. आपण virtual image consider करूया. ती इमेज सुद्धा कुठं तयार होते, सॉरी इमेज सुद्धा काय होते, मूव्ह होते. म्हणजे जर ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी u असेल, ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी किती असेल, u असेल, तर इमेजची व्हेलॉसिटी सुद्धा किती असते, u असते. पण तुम्हाला माहित आहे की सपोज जर ऑब्जेक्ट आपण ह्या राईट साइडला मूव्ह केला, म्हणजे मिररच्या डायरेक्शन मध्ये जर मूव्ह केला तर इमेज सुद्धा कुठल्या डायरेक्शन मध्ये येते, मिररच्याच डायरेक्शन मध्ये येते. म्हणजे हे दोन एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये. म्हणजे वेक्टर फॉर्म मध्ये लिहिलं तर हे u येतं, u वेक्टर, आणि हे येतं मायनस u. मग रिलेटिव्ह व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे, u मायनस, म्हणजे एक व्हेलॉसिटी मायनस दुसरी व्हेलॉसिटी, u मायनस मायनस ऑफ u, विच विल गिव्ह अस 2 times u ही velocity. So relative velocity of image and object will be equal to 2. ही relative velocity जी आहे ती काय येते, 2 times u एवढी येते. ऑब्जेक्ट ज्या व्हेलॉसिटीनं मूव्ह होतं, आता क्वेश्चन काय विचारला ह्याच्यावर अवलंबून आहे. जर सांगितलं की 1 मीटर पर सेकंड ऑब्जेक्ट मूव्ह होत आहे तर इमेज कितीनं मूव्ह होईल असं विचारलं तर ते 1 मीटर पर सेकंड होत आहे. जर तुम्हाला असं विचारलं की व्हॉट इज रिलेटिव्ह व्हेलॉसिटी बिटवीन इमेज अँड ऑब्जेक्ट, देन इट विल बी 2 times द गिवन. दिलेल्या व्हॅल्यूच्या 2 times मध्ये ही व्हॅल्यू असणार. आय होप यू अंडरस्टूड दिस ऑल्सो. हे पॉइंट्स तुम्ही तुमच्या आता लक्षात आले असतील. आफ्टर दॅट लेट अस गो फॉर द सेकंड पॉइंट हियर. आता आपण दुसऱ्या पॉइंट कडे जाऊया. Second point, when mirror moves towards a stationary object with a speed u, image will move with a speed of 2 times u. जर मिरर ऑब्जेक्ट स्टेशनरी असतात, मिरर मूव्ह होते. आता इनफॅक्ट होतंय का की मिरर जरी मूव्ह होत असेल तर ती ऑब्जेक्ट मूव्ह होते असं आपण कन्सिडर करू शकतो फ्रेम ऑफ रेफरन्स नुसार. इथं फ्रेम ऑफ रेफरन्स नुसार जर विचार केला तर काय होतं की तो ऑब्जेक्ट मूव्ह होतोय असं वाटतं. मग आता मिरर जर स्टेशनरी ऑब्जेक्ट कडे चाललंय तर त्याला विरुद्ध बाजूने ऑब्जेक्ट सुद्धा मिरर कडे मूव्ह होत आहे असं म्हणता. म्हणून इमेजची व्हेलॉसिटी 2u ही 2u च राहणार आहे. 2u एवढी होईल इमेजची व्हेलॉसिटी जी आहे ती काय. मग रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑब्जेक्ट आणि इमेजची जी आहे ती 2u च राहणार, कारण ऑब्जेक्ट स्टेशनरी आहे. ऑब्जेक्ट काय आहे, स्टेशनरी आहे. ओके, दीज पॉइंट्स यू शुड रिमेंबर. थोडस व्यवस्थित लक्षात ठेवलं तर राहतं. ओके, काही पॉइंट्स आहेत त्याच्यात सांगितल्या पद्धत. अ मॅन ऑफ अ हाईट h requires a mirror of length at least of h by 2 to see his own complete image. म्हणजे
जर एखादा पर्सन असेल, त्या पर्सनची जर हाईट एच एवढी असणार आहे, त्या पर्सनची जर हाईट किती असेल, एच एवढी असेल, तर त्याला जो मिरर लागतो त्या मिररची हाईट जी आहे ती ऍटलिस्ट h/2 एवढी असायला, तरच त्याला कम्प्लिटली दिसत असेल. आता हे मेमरी बेस्ड क्वेश्चन्स आहेत, हे सर्व लक्षातच ठेवा. नेक्स्ट, टू सी कम्प्लीट वॉल बिहाइंड हिमसेल्फ अ पर्सन रिक्वायर्स, हिमसेल्फ म्हणतात, पुढं पर्सन आहे, ओके, requires a plane mirror of at least 1/3 of the height. मगाशी पर्सनची हाईट एच असेल तर h/2 हाईटचा मिरर लागत होता. आता वॉल जर आपल्या पर्सनच्या पाठीमागे आहे, आपल्या म्हणजे त्या पर्सनच्या पाठीमागे आहे, म्हणजे ह्या ठिकाणी तो पर्सन कुठल्या पोझिशन मध्ये आहे, तो ह्या ठिकाणी आहे पर्सन, ओके. आणि त्याच्या पाठीमागे, आणि तो कुठं असला पाहिजे बरं, तिथंच तो सेंटरला असला पाहिजे, स्टँडिंग मिडल ऑफ द रूम, रूमच्या मिडलला जर थांबलेला आहे, तर त्याला जर त्याच्या पाठीमागे असलेली जर मिरर, सॉरी, वॉल पूर्ण आरशामध्ये पाहिजे, तर त्या मिररची हाईट जी आहे, त्या मिररची जी काही हाईट आहे, इट शुड बी इक्वल टू h/3, ही h/3 एवढी असायला. आलं लक्षात? ओके. काही एमसीक्यूज मी इथे दिले, ते आपण एमसीक्यूज आपण सॉल्व्ह करूया. लेट अस सी देम वन बाय वन. अ प्लेन मिरर मेक्स अन अँगल थिटा विथ द हॉरिझॉन्टल. प्लेन मिरर जी आहे ती हॉरिझॉन्टल सोबत किती अँगल तयार करते? 30 चा. इफ अ वर्टिकल रे स्ट्राइक्स द मिरर, एक वर्टिकल रे जो आहे तो स्ट्राइक करतो द अँगल बिटवीन द मिरर अँड रिफ्लेक्टेड रे, मिरर आणि रिफ्लेक्टेड रे मधला अँगल विचार. ओके, ठीक आहे. इथं आपण हॉरिझॉन्टल सरफेस गृहीत धरूया. ह्या हॉरिझॉन्टल सरफेसला, ह्या टू व्हर्टिकल मिरर्स सांगितल्या त्या ठिकाणी. ह्या मिरर्स मध्ये जो अँगल आहे तो कितीचा दिलाय, आणि इथं 60 चा अँगल दिलेला. मग ही जी लाईट रे आहे, ती लाईट रे इन्सिडेंट होते कुठं? ह्या मिरर्स वरती इन्सिडेंट होणार आहे ही लाईट रे. पहिल्यांदा इथं होईल, त्याच्यानंतर इथं होईल, आणि त्यानंतर ह्या डायरेक्शन मध्ये होईल. तर त्याच्यासाठीचा जो फॉर्म्युला होता डेव्हिएशनचा, डेव्हिएशन इज इक्वल टू 360 मायनस 2 थिटा. 360 मायनस 2 इंटू 120 थिटा, सॉरी 120 नाही, थिटा आपला किती होता? 60 होता. थिटा किती होता? 60. सो इथं किती येतं? 360 मायनस 120 विच विल गिव्ह अस 240. तर डिव्हिएशनचा अँगल किती येतं? 240 येतं, आणि ते आपलं करेक्ट आन्सर. ते जे आहे तेच काय असेल? आपलं करेक्ट आन्सर असणार. नेक्स्ट, अ पर्सन in a room whose ceiling and two walls are mirror, how many images are formed? तर त्या ठिकाणी किती इमेजेस फॉर्म होतात हे विचारलं गेलं. ठीक आहे. आता इथे काय आहेत? 3 मिरर्स आहेत बघा. ह्या इथे दिल्यात ते किती आहेत? 3 मिरर्स आहेत इथे. कुठले कुठले आहेत? तर एक, 2 जे आहेत त्या वॉल्स आहेत, अँड 1 सिलिंग म्हणजे छत आहे. तर मग आता होतंय काय, की पहिल्यांदा आपण वॉल्सचा विचार करूया. ह्या ज्या वॉल्स आहेत, ह्या वॉल्स कशा असणार आहेत? 90 डिग्री मध्येच असणार ना. ह्या वॉल्स ज्या आहेत त्या अशा पद्धतीने असतील.
तर ह्या अशा ज्या आहेत ह्या दोन वॉल्स आहेत, मगाशी मी डायग्राम दाखवली होती त्या डायग्रामचाच उपयोग बघा तुम्ही इथं. ठीक आहे, हे इथं जर सपोज हा जो ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट इथं कुठंतरी असेल, ठीक आहे, हे 3 डायमेन्शन मध्ये, तर ह्याच्या किती इमेजेस तयार होतील? ह्याच्या इमेजेस बघा, ह्या इथे एक इमेज तयार, मी कलर वेगळा वापरतो, इथे एक इमेज तयार होईल, ह्या इथे एक इमेज तयार होईल आणि इथे एक इमेज. सो देअर आर 3 images formed because of 2 walls. इथे किती इमेजेस तयार झाल्यात? 3 इमेज तयार झाल्या. आता हा आकडा 3 कुठून आला? तर हे आपण फॉर्म्युल्यामध्ये हे डिस्कस केलेत ऑलरेडी. कारण ह्या ठिकाणी हे जे वॉल्स आहेत, ह्या वॉल्स मधला अँगल किती डिग्रीचा असतो? ह्या वॉल्स मधला अँगल किती डिग्रीचा असतो? थिटा इज इक्वल टू किती आहे इथं? 90 आहे. जर थिटा 90 असेल तर 360 डिवायडेड बाय काय येतं? 90 विच इज इक्वल टू 4. हा इव्हन नंबर आहे. हा काय आहे? इव्हन नंबर आहे. म्हणजे n ची व्हॅल्यू काय असेल? 360 डिवायडेड बाय थिटा मायनस 1 which will be equal to 4 minus 1 is equal to 3. So how many images are formed there? 3 images are formed. आता ह्या ज्या 3 इमेज आहेत, इथे जे तयार झालेल्या 3 इमेजेस आहेत, these 3 images and one object, that is person. जो काय आहे ऑब्जेक्ट कोण आहे इथं? पर्सन आहे. ऑब्जेक्ट पर्सन will act as object for सिलिंग. सिलिंगचा जो मिरर आहे त्याच्यासाठी ते ऑब्जेक्ट म्हणून ऍक्ट होतं. मग हे जे वर सिलिंग आहे, वरती जे सिलिंग असणार आहे त्याच्यामध्ये किती ऑब्जेक्ट झाले? 4. आणि त्याचे किती इमेजेस तयार होतील? सो सिलिंग मिरर विल फॉर्म 4 इमेजेस. सिलिंग जे आहे ते किती तयार करेल? 4 इमेजेस आहेत. सो टोटल images is equal to 3 which were formed by 2 walls plus 4 which were formed by the ceiling is equal to 7. So 7 is a correct answer for our question. ह्या क्वेश्चन मध्ये 7 जे आहे ते काय असेल? करेक्ट ऑप्शन असेल. ठीक आहे, ह्या इथं मी हे क्लास थांबवतो. काही थेरी पार्ट राहिलेला असेल किंवा काही जरी झालं असेल तर तुम्ही प्रत्येक वेळेस रिपीट करतो, पण न्यूमेरिकल्स मात्र तुम्ही सॉल्व्ह करायचे ह्याच्यात दिलेले आहेत. ठीक आहे, आय विल एंड द सेशन हिअर.